द्वितीयोऽध्याय। ॐ श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री कुलदेवतायै नमः। ॐ श्री सद्गुरुभ्यो नमः। जय जयाजी श्री गुरुदत्ता, जय जयाजी भाविका माता, जय जयाजी भक्त पालन करता, वरदमूर्ता तुझ नमो। जय जयाजी मदनांतका, जय जयाजी कालांतका, दया क्षमावंता भक्त रक्षका, करुणा सिंधो तुझ नमो। गुरु रूपे धाविला भगवंत, मजसी जागला सहाय्यभूत, ज्ञान स्फुरण दे मज प्रत, निज कृपा वळवून। श्री स्वामी समर्थ अवतरण यांच्या विविध कथा कथन, रसाळ ओविया ते रचवून, ज्ञान वदवले गुरुराये। भक्ते न पडावे खलात, केवळ सेवा वा भगवंत, जो देह धारोनी आला येथ, जन कल्याणा कारणे। स्वामी निघाले द्रुतगती, जेथे भगवान शिवनांदती, त्या काशी तीर्थक्षेत्री, शंभू भगवंता कारणे। काशी क्षेत्री विश्वेश्वर दर्शन, अल्पकाल तेथे क्रमून, उत्तर दिशे वळून, बद्रिकेदारा पातळे। येता गंगोत्री हरिद्वार, ज्योतिर्लिंग श्री बद्रिकेदार, पूजोनिया श्री महेश्वर, देवल ग्रामी पातले से। श्री गुरु देवल ग्राम देखता, संतोषे अंतरी तत्वता, पादुका स्थापूनी स्वहाता, स्थान महिमा वाढविला। अनेक पवित्र तीर्थे देखत, श्री गुरु गोदा तटीयेत, देव दर्शन तटयात्रा करीत, भागा नगरीत पातळे। अल्पदिनवास करून, निज कृपे भक्त उद्धरून, तेथोन राजूर ग्रामी येऊन, मठ स्थापना करियेली। राजूर ग्राम पवित्र स्थान, तेथ राहिले वास करून, भाविक भक्त मेळवून, भक्तिवन फुलवियले। भक्तिरस उधळण अपार, पतिता करियेला उद्धार, कीर्ती सुगंध दूरवर, चंचल भारती नामे प्रसिद्धले। राजुरी हुनी येती रामेश्वरासी, स्नाना जाती तीर्थ कुंडासी, पुजारी अडवीत से स्वामीसी, कुंडाकाठी दक्षिणामिसे। पुजारी वदे समर्थांसी, दक्षिणा द्याहो त्वरेसी। दक्षिणे विना स्नान तुम्हासी, नावळी करू देणार। स्नान करियेला मज्जावर, पुजाराचा देखून आर्दांड भाव। माघारा फिरले स्वामी देव, स्नान न करिता तैसेची।
देखता घाबरे पुजारी शिव प्रार्थना आरंभ करी तदा देव वदे पुजाऱ्यासी मीच आलो होतो स्नानासी परी तू उन्मत वागलासी शरण जात्या ईश्वरासी जो आत्ताची गेला स्नाना विना ऐकता ती देववाणी पुजारी धाविन्नला जणी शरणागत जागला चरणी क्षमा याचना करी दीनवाणी घट्ट धरियेले स्वामी चरण पश्चात्तापे दग्धले मन न थांबे अश्रू झरण अभिषेक होय स्वामी चरणी माफ करियेले स्वामींनी कृपा बरसवियली तयानी देखिले अमृत दृष्टी पूर्ववत जाहरे तीर्थकुंड रामेश्वरी शिव दर्शन उडपी क्षेत्री श्रीकृष्ण दर्शन पंढरपुरी श्री विठ्ठल दर्शन घेऊनी निघाले नदी दिशे काळ असे वर्षा ऋतूचा धुमाकूळ चाले वरुण राजाचा साठा वाढला पाण्याचा भीमेसी आला महापूर भीमा पाण्या ओढ फार तयातची हे महापूर रौद्र रूप जागरे साकार वाहतूक ठप्प जाहरी जलद गती चालत रस्त्यावरी पातरे भीमेच्या काठावरी स्वामींसी जावयाचे पैलकिनी ओलांडोनिया भीमेसी स्वामी सांगती नावाड्यासी पाण्यात घाली नावेसी बजपोह जीव पैलकिरासी जाणे अति आवश्यक नदी जलास बहु ओढी महापुरे भरली दुथडी धोका पत्करावया नावाडी तयार मुळी ना झाला अनेक नावाड्या सांगती परी कोणी ना तयार होती प्रत्येका स्वजीवाची भीती धोकान कोणी पत्करिला नावाड्यांवरून दृष्टी फिरवून चालत निघाले महापुरातून आचंबे दृश्य देखती जन स्वामी पोहचले पैलकिरी जयाची सत्ता विश्वावरी जो सकला भय रहित करी चालत गेला जलावरी सामर्थ्य प्रचिती दिधली से सोहनी नावे मामलेदार मोहळ ग्रामी तयाचे घर ऐश्वर्य संपन्न कामी फार तयेर खेळ ठेवियली चरणी लोळे सत्ता संपत्ती अतिशौकीन प्रवृत्ती परिदृढ स्वामी भक्ती स्वामी जाती तया धरा
शानदार करिये स्वागत, पूजन भोजन थाटात, रंगना भजन भक्तीत, स्वामी प्रसन्न झाले. सोहनीची शुद्ध भक्ती नरजन्म लावेल सार्थकी की, परिरखेल नाद तया प्रती, नाशा कारणीभूत हे जाणले. रखेल सोड स्वामी बदले, परिनादासी ना सोडिले, स्वामीनी जाणेच टाकिले. नोकरी देरी तयाची, आवक थांबली पैशांची, मालिकाच लागली संकटांची, होरपळ झाली तयाची. कालांतरे आला स्वामी शरण, नाद सोडिला रखेलीचा, पांथस्थ जागला सन्मार्गाचा, मान प्राप्तला जहागीरीचा, सुख समृद्धी आली घरा. अखंड करी स्वामी भक्ती, चरणावरी प्रीती शरणागती. अखेरचे दिन सुवर्णवत होती, स्वामी कृपे करोनिया. अखेरचे दिन सुवर्णवत होती, स्वामी कृपे करोनिया. राजुरी हुनी रामेश्वर दर्शन, उडपी क्षेत्री श्रीकृष्ण दर्शन, पंढरपुरी विठ्ठल दर्शन. घेत पातले मंगल वेढ्या, मंगल वेढे भूपवित्र पावन, जेथे निपजले बहुभक्त रत्न, भक्ती तरंगले जीवन. हरि बांधिला प्रेम भरे, अति उदार दामाजी पंत, जाहला मंगल वेढे ग्रामात. यवनी चाकरी धान्य गुदामात, अधिकारपदी असे. विठ्ठलाचा निस्सीम भक्त, सदैव रमतसे नामात. विठ्ठल जाहला अंकित, तयाच्या प्रेमा भक्तीने. एकदा दुष्काळ पडे जोरदार, न देखवे जन उपासमार. लुटवियले शासकीय कोठार, कडव येवो निदामाजीने. राज आज्ञा आदेशाविण, लोका वाटिले धान्य म्हणून. दामाजीसी करियेले बंदिवान, जाव विचारण्या कारणे. तदा जगजेठी जाहला महार, बेदारासी आला सत्वर. दातला लघूर जोहार, मोल भरियेले धान्याचे. दामाजी भक्ती पराकाष्ठी, महार झागला जगजेठी. बेदरासी पातला उठाउठी, भक्त रक्षणा कारणे. मंगल वेड्याचे दुजे रत्न, कान्होपात्रा नावे महान. उपजीविका साधन म्हणून, देह विक्रय करीतसे. कान्होपात्रा
वेशा असोन भगवंत चरणी भक्ती पूर्ण सदैव चाले हरी संकीर्तन आत्मरंगी रंगोलिया याच ग्रामीचा चोखा महार शूद्र जातीचा नर परिभक्ती सबाय अंतर प्रिय बहु विठ्ठलासी येथील गोविंद बुवा संत अध्यात्म अधिकार बहुत सर्वत्र जाहले विख्यात भगवत भक्ती करोनिया ही भक्त रत्नेचार निपजली मंगल वेड्या बाजार कीर्ती डंका दूर दूरवर दुमदुमला हरी कृपे पाचवे रत्न त्या भूत मुनी बुवा नामे विख्यात बाळकृष्ण नामे या ग्रामात सहावे रत्न प्रसिद्धले मंगल वेढा भूपावन जै असे भक्त रत्ने खाण जेथील भक्तिपूर्ण वातावरण स्वामी थांबले काही काळ एकेदिनी प्रातः समयासी स्वामी पातले द्विज सदनासी येता हाकारती तयासी क्षुधा लागली म्हणोनिया उच्चरवे वदति तया क्षुधा लागली सत्वावया सत्वर दिशमी देखावया येथेची बैसोन खाईन रे अति दारिद्र्य द्विजा घरी भाकड गाय उभी द्वारी अतिथी देवाला घरी काय वाढावे तयास प्रश्न पडिला द्विजासी अति ओशाळे मानसी गुरुवर वदती तयासी गोदर्शन करावे वाटतसे धेनु निकट त्वरे येवोनी स्वामी वदती तिये लागोनी द्विज गांजला दारिद्र्य कारणी हाल हाल बहुताती तू अससी जगत माता चिंतामणी कामधेनु कल्पलता कठोरता त्यजावी त्वरिता दुग्धधारा सोडा मातोश्री ऐसे प्रार्थून गोमातेसी अमृत दृष्टे देखोन तियेसी पाठी फिरवून शुभ करासी वंध्याधेनु दुधविले द्विजे घालियले लोटांगण तयाची भक्ती अवलोकून प्रसंगे देवोनिया आशीर्वचन दशमी सेविले प्रेमाने द्विज दारिद्र्य हरण मात ऐकता धावले जन चरणी घेती लोटांगण श्री गुरु प्रसादाकारणे कुटुंब वत्सलतेली एक दारिद्र्य वेडियले देख बासप्पा नावे सात्विक
मंगल वेड्या ग्रामी राहतसे समाधानी प्रसन्न चित्तवृत्ती खेदा दुःखा ठावना चित्ती अजोड तयाची भक्ती भगवंत चरणी रत सदा तये बरी फिरता देखियले आत्मरंगी पूर्ण रंगलेले कंटक शरीर स्वामी निजलेले तेज दीप्ती सभोवार जन्मोजन्मीचे पुण्य गाठी जाहली स्वामी दृष्ट भेटी ताकाळ ओळखिला जगजेठी पूर्ण दत्तावतार वंदिला तेली तया दिसा पासोन क्षणेन सोडी स्वामी चरण कांता करितसे रुदन ओरे तडफडती भुकेने ऐशा स्थिते बहुकाल लोटला देखता निस्सीम भक्तीला भक्तवत्सल ढाविंदला कृपा करावया भक्तावरी परिसत्व परीक्षे विना परीक्षा उत्तीर्ण झाल्या विना गुरु कृपा कदापि बरसेना कवळाही भक्तावरी बसप्पा संगे निबिडवनी स्वामी जाती एके दिनी हिंस श्वापदे गर्जन ऐकोनी भीती न वाटे तेल्यासी तदा चमत्कार जागला सर्प प्रगटले चहू बाजूला भये तेल्यासी घर्म फुटला लोळण घेतली स्वामी चरणी स्वामीनी दिधले अभयदान उठवियले स्वकरे धरोन वदले से तेल्याला गोन इच्छिसी तितुके घे सर्प गुरोज्ञा शिरोधार्य मानोनी मायेसी निपटी मनातूनी सर्प पकडिला वस्त्र घालोनी भोवताली सर्प गुप्त जाहले स्वामी सांगती बसप्पासी हातातील द्यावे पत्नीसी पोटली झटकता पत्नी सन्मुखी सुवर्ण लगड पडियेली गुरु सेवा फल देखोन पश्चाताप पावली तेरीण येवोरी वंदिती स्वामी चरण उभयता आशीष दिधलासे पति पत्नी स्वामी भक्त अखंड स्वामी स्मरण करीत प्रपंच करियेला आनंदात बहुकाळ पर्यंत तेल्याने स्वामी निघाले मोडलिंब्यास मोडलिंबा चंद्रभागा पैलतिरास पूर भरपूर चंद्रभागेस नावेची गती कुंटलीसे श्री स्वामी चरण स्पर्शता चंद्रभागा दुभंगे त्वरिता स्वामी पातळे मोडलिंबा प्रता जन देखता आचंबले
अल्पकाळ निवास तेथ लीला उधळल्या असंख्यात फिरोनी आले मंगल वेढ्यात भक्त कल्याणाकारणे तप एक मंगळ वेढ्यास स्वामी करीती निवास भक्ती पंथ वाढविण्यास लीला दावियल्या जनाते एकदा स्वामी विप्रमठात येता विप्र हर्षला मनात भक्तिभावे पूजा करीत सुग्रास भोजन करवियले स्वामी जाहले निद्रिस्थ विप्रा कार्या जाणे क्रम प्राप्त विचार उद्भवे मनात स्वामींसी खुले ना सोडवे आग येता जातील उठोनी मदसी एकला सोडोनी यास्तव द्वारा कुलप घालोनी जाता जाहला कार्यासी गावा बाहेरील भीमे काठी मुले खेळती वाळवंटी स्वामी बोली उठा उठी खेळी रमले मुलांसवे परतता देखे स्वामीसी असत्य वाटले विप्रासी खातर कराया ये मठासी पुलुप उघडोनी देखतसे स्वामी न देखे तेथ विचार आला मनात स्वामी प्रत्यक्ष भगवंत कुलुपे ना कोंडला जाय अज्ञान हरिले त्वरित तयाधिधरी से प्रचित गुरु जगत व्यापक अनंत तया कोंडता न येची भगवंत परमेश्वर परब्रह्म सर्वव्यापी गुह्य परम कोंडण्या भक्ती निस्सीम भावासवे लागते स्वामी समर्थ तेथ नांदले दुःख दारिद्र्य पीडा हरिये दिगंबर बुवा नामे प्रसिद्धले कीर्ती गंध दरवळला स्वामी निघती मंगळ वेळाहून पूर्व दिशे करीती गमन मार्गे घेवोनिया वळण हुमणागा देश पातले हुमणा गावा भीतर श्री दत्ताचा जागलासे अवतार नावे माणिक प्रभू योगीवर नांदे साक्षात्कारी अवलिया भेटी घेतली से तयाची अलौकिक भेटी महातेजाची गुह्य बोलणे होता साची मार्गस्थ जाहले ते थोरी भक्तिमान एक यवन आयचित वृत्ती होऊन स्वामी सेवे सदा लीन निस्सीम भक्ती गुरुचरणी
मस्तकी वरदहस्त ठेवोन यवनादिधरे आत्मज्ञान चुकवियले तै जन्म मरण कैवल्यदानी गुरुराजे तेथोनी जाती मोहळग्रामी तेथे रहाती गवे स्वामी वृद्धयोगी त्रिकालज्ञानी योगधारणा करिनेमे ते करिती हठयोग साधन सातत्ये कठिन अनुष्ठान साधनी वेचिले जीवन पूर्ण विविध सिद्धी प्राप्तल्या होता स्वामी समर्थ दर्शन स्वामीसी करिती कथन अंतः शांतीचे न च प्राप्तन जीवा ओढ लागे शांतीची हठयोगिया सच्चिदानंद दर्शन ना करुणाकर होय प्रसन्न भगवंत कृपा प्राप्तन कदापि ना होतसे हठयोग साधन करणे केवळ शरीर जिजविणे भगवंत प्राप्ती होणे शक्य नसे कदापि हठयोग सोडुनी परमार्थ पथ तुवा आचरावा त्वरित तैच नरजन्म सार्थ होईल परमार्थ साधने स्वामी अधिकाराची जाण गवे स्वामिया होता पूर्ण हठयोग साधन त्यागोन परमार्थ मार्ग स्वीकारिला कृपे सहलाभे आशीर्वचन जोरदार चाले साधन परमार्थ पथ निर्विघ्न स्वामी कृपे जाहलासे स्वामी वर्षति निज कृपा घन गवे स्वामी योगिया लागोन सबाय अंतरी सच्चिदानंद भरोन कृपा केरी स्वामी राजे श्री गुरु निज कृपा गोळवता स्वस्वरूप दर्शन तत्वता मूळ रूपी चित्त चाकाटता फिरोनी नचये मागार मूळासी चित्त चाकाटता देह भाव हरपे त्वरिता देव भाव जागृतता स्वरूपी जीव एकत्व पावे लाभे कैवल्यदान जीव शिवाचे मीलन अखंड ब्रह्मरस प्राशन जीव सदैव करीतसे परमपद प्राप्तन फेरा चुके जन्म मरण नर जन्म धन्य धन्य चैतन्य गुरुकारणी इति श्री भक्त कवयित्री विजयकांता विरचित ओम श्री गुरुलीला पंचामृत द्वितीयोऽध्याय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो
निरंजन स्वामी समर्थांची ओंकार जागर जागर निराकार घेई आकार प्रगटले या अवनीवर कराया जडमूळ उद्धार अखंड प्रेमाचा स्रोत अखंड प्रेमाचा स्रोत सच्चिदानंद विमल सुख कंद दिव्य आनंद ज्योत जागरी अंतरीची कृपा स्वामी समर्थांची आरती विश्वव्यापकाची निरंजन स्वामी समर्थांची देववी ज्योत देववी ज्ञानाची ज्योती आर्तांचे अज्ञान हरिती हृदयी प्रगटे ईश प्रीती हाके दिव्य ज्ञान ज्योती अंतर्गुपा सागर अनंत कृपा सागर कृपा ओळवळण अखंड प्रेम सेवन दिव्य ते चरण तळमळ शांतनी विजय कांतेची कृपा स्वामी समर्थांची आरती विश्वव्यापकाची निरंजन स्वामी समर्थांची।